सो गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक. मी रवींद्र शिर्के स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 11 ऑगस्ट रविवार. सकाळचे वाजलेत 9:30 आणि आपण निघालेलो आहोत कर्जत येथील पळसधरी मठामध्ये, स्वामी समर्थांच्या मठामध्ये चाललो आहोत आपण. असं ऐकण्यात आलं की स्वामी तिथे 11 का 22 दिवस वास्तव्यास होते. तर फार पुण्यभूमी आहे, म्हणजे जिथे स्वामींचे पाय लागलेत त्या भूमीमध्ये आपण चाललो आहोत दर्शन घ्यायला. तर चला निघूया आणि बघूया रस्त्यामध्ये मस्त मस्त पावसाचे नजारे. कर्जतमध्ये फिरण्यासारखे पण थोडेफार स्पॉट आहेत, जर आपल्याला टाइम भेटला तर आपण ते पण कव्हर करूया. तर चला बघूया काय काय नजारे बघायला भेटतात. आणि समोर मौसम बघा मित्रांनो, काय मस्त झालंय. काळे काळे ढग आले आहेत आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस आला तर मस्त मजा येईल जरा. वा, आता आपण आहोत तलोजा MIDC मधून आपण चाललो पनवेल टुवर्ड्स एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेस वरून आपण ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस पकडणार, तिकडून मग कर्जतला लेफ्ट घेऊन आतमध्ये पळसधरी. चला थोड्या वेळाने पोहोचूच आपण पनवेल मध्ये. तर मित्रांनो, समोर जी कंपनी फॅक्टरी दिसत आहे ती आपली तुर्बे ऑफिसचीच, इथली तलोजाची नवीन ब्रांच आहे. मस्त तयार झालेली आहे, खूप छान वाटते बाहेर. आपलं तुर्बे ऑफिस आहे, मी तुर्बे ऑफिसला जॉबला आहे. तिकडचाच हा तलोजाचा नवीन ब्रांच आहे. आता पोहोचलोय तलोजा MIDC. एक थोड्याच वेळात आपण एक्सप्रेसवर जाऊ. वाह, काय नजारा आहे मस्त. काळे काळे ढग, छान वाटतं असं बघायला. चला आता थोड्याच वेळात पनवेलला पोहोचू. फायनली एक्सप्रेसला आलेलो आहोत आपण. एक्सप्रेस हायवे जस्ट चढतो आपण. मुंबई पुणे एक्सप्रेस वे. वा, समोरच चांगले चांगले डोंगर बघायला भेटतात, थोडेफार नजारे. तर आता जस्ट एक्सप्रेस उतरून ओल्ड मुंबई पुणे हायवेवर आलं. कॉर्नरला थांबलो, जरा काहीतरी नाश्ता करूया, चहा घेऊया आणि पुढे जाऊया. नाश्ता आलेला आहे, देवनी मागवलंय. काय देव काय मागवलंय? इडली सांबार आणि आमच्या दोघांसाठी मिसळ पाव. चला मस्त नाश्ता करूया आणि निघूया फटाफट. मस्त नाश्ता झालेला आहे आणि अरे दोघे कुठे गेले? अच्छा, तिकडे चिप्स घ्यायला गेलेत. आणि समोर वातावरण पण मस्त झालेलं आहे, मस्त पावसाळे झालेलं आहे वातावरण. ढग वगैरे खाली आलेत. चला पुढे बघूया. आलेला आहे कर्जतचा लेफ्ट टर्न. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे कर्जत साठी. बरेच स्टॉल आहे तिकडे नाश्ता चहा करण्यासाठी, चहा नाश्ता. ओप्स
आहे मित्रांनो ND स्टुडिओ, नितीन देसाई स्टुडिओ. तुम्हाला माहितीच असेल नितीन देसाई कोण होते, मोठे आर्ट डायरेक्टर होते. त्यांचा स्टुडिओ इथे बाहुबली अनेक मोठमोठे पिक्चरचे सेट इथे उभारले गेले होते. आतमध्ये मस्त आहे. कधी टाइम भेटला तर आपण नक्की विजिट करू आतमध्ये. बऱ्याच महिन्यांपासून बंद होतं कारण इथे काहीतरी इश्यूज होते त्यांचे. सध्या चालू आहे की नाही पहिलं विचारायला लागेल. आपण विचारून येऊया. चालू असेल तर इथे विजिट करूया नक्कीच. हे आहे ND स्टुडिओ. बघा आतमध्ये चालू आहे की नाही, कारण मागे एकदा मी आलो होतो तेव्हा मला बोलले की बंद आहे, कधी चालू होईल माहीत नाही. खूप मोठा स्टुडिओ आहे. मोठमोठ्या फिल्म सेटचे इथे उभे केलेले आहेत. ओ चालू आहे काय? 500 रुपये. अच्छा, किती वेळासाठी? लिमिटेशन नाही आहे. 1-1.5 तास लागतं फिरायला. आपण 1-1.5 तास चालत फिरावं लागेल. 2 किलोमीटरचा एरिया असेल. आहे बघण्यासारखं. फिल्म स्टुडिओ असं शूटिंगसाठी बेसिकली बनवला गेलेला आहे. अच्छा. शूटिंगचे सेट्स असतात, पण अनमेंटेन सेट्स. तेच फायदा आहे. पर पर्सन 500. ठीक आहे, तुला गाडी थोडी पुढे घ्या. चालेल. पर पर्सन 500 आहेत मित्रांनो. इथे 1-1.5 तास लागतो. 2 किलोमीटरचा एरिया आहे कवर करायला. आणि इथे आपले महाराजांचं मस्त स्मारक आहे. वा, अति सुंदर. जय श्री शिवछत्रपती महाराज की जय. चला, पहिला आपण समर्थांच्या दर्शनासाठी चाललो आहोत. तिकडे दर्शन घेऊया आणि मग थोड्या वेळाने येऊया इकडे किंवा वॉटरफॉल. 2 डेस्टिनेशन पैकी आपण एक डेस्टिनेशन कव्हर करू. बघू. इथे सगळे भाज्यांची दुकानं लागलेली आहेत आणि इथूनच पुढून आपल्याला राईड घ्यायचं आहे. बापरे, खूप गाड्या लागल्यात, खूप दुकानं आहेत तिथे. गावठी भाज्या येताना आपण पण बघू इकडून आलो तर. आणि मित्रांनो, हा राईट टर्न घ्यायचा आहे तुम्हाला टुवर्ड्स लोणावळा खोपोली. हा राईट घ्यायचा आहे तुम्हाला. मुंबई ओल्ड पुणे हायवेवरून लेफ्ट घेऊन कर्जत साईडला सरळ सरळ यायचं आहे. आणि इथे एक तुम्हाला पहिला राईट दिसेल खोपोली साईडला. तिकडेच आहे पळसदरी गाव. तिथेच आहे आपला स्वामींचा मठ. चला, इथून कमीत कमी एक 4-5 किलोमीटर असेल. 5 किलोमीटर. हो, पोचू एक 10-15 मिनिटात. चला, चालू झालेले आहेत. दर्शन घेतल्यानंतर आपण कदाचित इथे भिवपुरी वॉटरफॉल आहे, तिकडे विजिट करूया. कर्जतमध्येच आहे, जवळच आहे इथे, थोडासा पुढे. दर्शन झाल्यानंतर आपण तिकडे जाऊया. हा रस्ता सरळ खोपोली लोणावळ्याला बाहेर पडतो. वा, काय नजारे आहेत. पावसाळ्यात फिरण्याची मजाच वेगळी असते, कारण थंडगार हवा, हिरवा निसर्ग, हे बहरलेले डोंगर बघायला खूप मजा वाटते. खाली आलेले ढग छान वाटतं. आणि आज पावसाचा बेत काही दिसत नाही, ऊनच पडलंय. जास्त पाऊस नाही. आम्हाला तर पाऊस भेटलाच नाही, ऊनच पडलाय नुसताच. आणि आपण आलो आहोत मित्रांनो पळसदरी गावामध्ये. इथूनच लेफ्ट आहे मठामध्ये जाण्यासाठी.
इथे मित्रांनो पळसदरी गावात आला की इथूनच एक लेफ्ट आहे, इथे बोर्ड लावलाय स्वामी समर्थ मठ म्हणून. हे बघा समोर इथे बोर्ड आहे, इथून तुम्हाला लेफ्ट घेऊन आत जायचं आहे. पप्पा ऑटो पायलट ऑटो पायलट बापरे, इथे 2 गाड्या आल्या की लफडा आहे आता. एक मिनिट आपण गाडी काढूया. गाडी निघाली, गाडी क्रॉस पण झाली आणि इथे समोर आहे मठ. मित्रांनो आपण पोहोचलो आहोत मठाजवळ. आज खूप गर्दी आहे, संडे आहे म्हणून वाटतं. गाडी कुठे पार्क करूया. संडेला इथे खूप गर्दी असते, भरपूर लोक येतात स्वामींच्या दर्शनासाठी. चला गाडी पार्क करूया आणि येऊया परत. तर आतमध्ये काय घ्यायचं असेल तुम्हाला तर छोटी छोटी दुकान आहेत आणि आज खूप गर्दी आहे. मी लास्ट 2 विजिट केले तेव्हा एवढी गर्दी नव्हती संडेला. कदाचित श्रावण महिना चालू आहे त्यामुळे गर्दी असेल. चला पुढे. थाली घेऊन येते मी, पुढे आहे तू घेऊन ये. हा देवा हात पकड. इकडे महाप्रसाद सभागृह आहे. चला पुढे जाऊया. श्री स्वामी समर्थ. श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी. इथे स्वामींच्या पदस्पर्शाने ही भूमी पुण्य झाली म्हणून इथे पुण्यनगरी बोलतात. स्वामींचं वास्तव्य येतं इथे काही काळासाठी. एक्झॅक्ट किती दिवस मी माहीत नाही. इथे पूर्ण कथा लिहिली आहे. हे मी वाचून तुम्हाला नंतर सांगतो. 22 दिवस वास्तवात होते इथे, 22 दिवस. आणि हे मठ आहे आतमध्ये. थोडीफार गर्दी आहे, जास्त नाही एवढी. तर चला लाईन मध्ये लागूया. तर मठामध्येच पण बाहेरच्या साईडला इथे स्वामींची मूर्ती आहे. इथे पहिल्या 3 प्रदक्षिणा घालायच्या, मग मठामध्ये दर्शनासाठी जायचं. पहिल्या 11 होत्या, आता 3 केल्यात मला वाटतं. तर चला पहिल्या प्रदक्षिणा घेऊया, मग दर्शन करूया. हे एक मिनिट. चला इकडून लाईन गेले, लाईन मध्ये उभे राहा. बापरे आज काय जास्तच गर्दी आहे. मी 2 टाइम आलो, एवढी गर्दी नव्हती भेटली मला. चला घेऊया आरामात दर्शन. चला मेन एंट्रन्सवर आलो आपण. 6 मिनिट राहिलेत आरती चालू व्हायसाठी. 12 वाजता आरती चालू होते. चला फटाफट दर्शन घेऊया. इथे स्वामींचं आसन आहे. स्वामी हो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
छान अशी स्वामींची आरती झालेली आहे आता जस्ट. मस्त वाटलं स्वामींची आरती घेऊन. चला आता बाहेरचा परिसर बघूया. स्वामींचं नैवेद्य आहे. स्वामींची पूर्ण कथा लिहिली. स्वामी ते वास्तव्यास होते ते तुम्ही पाऊस पडून बघू शकता. महाप्रसादासाठी लाईन लागल्या. इकडे महाप्रसाद कक्ष आहे. महाप्रसादाची वेळ आणि टायमिंग बघू शकता. दिवस आणि टायमिंग. चला मस्तपैकी स्वामींचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर, अतिशय सुंदर असं दर्शन झालं. तर आता निघूया पुढच्या लोकेशनकडे. आणि आतमध्ये दर्शन घेता घेता भयानक पाऊस येऊन गेला. पूर्ण मौसमच चेंज झाला. वा, आलो तेव्हा कडक ऊन पडला होता, पण आता मस्त पाऊस पिऊन गेला थोड्या वेळाने. तर चला निघूया, गाडी घेऊया आणि निघूया फटाफट. बाहेर निघताच जोरदार पाऊस चालू झाला आहे. आता मजा येईल फिरायला. सकाळपासून पाऊस नव्हता. जोरात आला पाऊस. जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण चाललो आहोत टुवर्ड्स भिवपुरी वॉटरफॉल, जो आहे कर्जत मुरबाड रोडवर. म्हणजे इकडूनच आपण बदलापूर साईडला पण बाहेर पडू शकतो आपल्या घराकडे डोंबिवली. इथून एक 5 किलोमीटर आहे भिवपुरी वॉटरफॉल. थोड्या वेळात पोचू आणि मग बघू कसा आहे भिवपुरी वॉटरफॉल. तर चला, आपलं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या लोकेशनवर, आपण वॉटरफॉल, भिवपुरी वॉटरफॉलवर. तो ब्लॉग आपण दुसरा कंटिन्यू करूया. हा ब्लॉग तो इथेच एंड करतो. जर आवडला असला तर लाईक करा आणि सपोर्ट करा. चला भेटूया. बाय बाय.